फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड 9 महिन्यानंतर डिलिव्हरी कव्हर देणारी, क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास 80% डिस्काउंट देणारी, कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी, त्याचबरोबर सासवड, जेजुरी, पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी. अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स 98 22 32 68 44. कामकाजाच्या दृष्टिकोनातून काही चांगल्या सूचना करणारे उपस्थित असणारे काही विषय संभाजी माने, तसंच बाबूराव कारंडे, प्रभाकर पैडे आणि सर्वच इथं शिक्षक, पत्रकार मित्र, अधिकारी वर्ग, बँकेचे चेअरमन यांनी आपल्याला या वार्षिक सर्वसाधारण निमित्तानं सगळ्यांना निमंत्रित केलं. ते सचिन सातव, उपाध्यक्ष किशोर मेहता, त्यांची सगळी संचालक बोर्डातील टीम, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, आत्ताच सचिनने देखील प्रास्ताविकामध्ये काही गोष्टी सांगितल्या. काहींनी आपापल्या परीनं आपल्याला जे योग्य वाटतं ते मांडण्याचा इथं प्रयत्न केला. परंतु एक गोष्ट खरी आहे, अनेक वर्ष आपल्यातले अनेक मान्यवर ह्या बँकेचं नेतृत्व करतात. परंतु हे सगळं करत असताना थोडंसं ह्या संचालक बोर्डाला कठोर भूमिका घ्यावी लागली. काही बाबतीमध्ये पाठीमागच्या काळामध्ये नेवजुनं झालं. थोडंसं खोलात गेल्यानंतर काही ठिकाणी संचालक बोर्डाला विश्वासात न घेता मागच्या काही लोकांनी कुणाला कर्ज प्रकरण दिली, बार्शीमध्ये असतील किंवा इतर ठिकाणी असतील, अशा काही गोष्टी आल्या. मी सरकारमध्ये असो सरकारमध्ये नसो, माझा स्वतःचा प्रयत्न, कारण मी सहकारातनं पुढं आलेला एक कार्यकर्ता आहे आणि त्याच्यामुळे मला नेहमीच वाटतं की सहकार अतिशय चांगला, पारदर्शकपणे कुठलाही वशिला डोळ्यासमोर न ठेवता, दुजे भाव न करता, पक्षीय राजकारण न आणता तिथं सगळ्यांना मदत झाली पाहिजे सहकारामध्ये, हे माझं स्वतःचं नेहमी प्रत्येकाला सांगणं असतं. आजच्या ह्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं अजून आपण बाहेर पडलेलो नाही. अजूनही आपल्याला डिव्हिडंड देत असताना RBIला विचारावं लागतं आहे. मागं आपल्याला काही वर्ष लागोपाठ डिव्हिडंड घेता आलेला नाही आहे. काही मागाशी माझ्या सहकाऱ्यांनी मुद्दा उपस्थित केलेला होता की मोठी प्रकरणाची काय परिस्थिती आहे. चेअरमननी, व्हाईस चेअरमन आणि संचालक बोर्डाच्या साक्षीनं आपल्याला सगळ्यांना सांगितलेलं आहे की बाबा पुढच्या वर्षी ह्याच्यातलं सगळी वसुली करण्याचा आम्ही सगळेजण प्रयत्न करू. NPA हा जवळपास एकदम खाली आणण्याचा प्रयत्न करू. काही शिस्त लावण्याचा प्रयत्न RBI आणि सहकार विभाग करतो आहे. सुदैवाने माझे सहकारी दिलीप वळसे पाटलांच्याकडे आता हे सहकार खातं आहे. त्याच्यामुळं मलाही ह्या खात्याची आवड असल्यामुळं आम्ही अनेकदा एकत्र बसून बऱ्याचशा बँका, राष्ट्रीयकृत बँका देखील, तुम्हाला आठवत असेल की पूर्वी आपल्या सिनेमा रोडला देना बँक होती, आज देना बँक राहिलेली नाही आहे. अशा अनेक राष्ट्रीयकृत बँका दुसऱ्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये मर्ज झालेल्या आहेत. अनेक सहकारी बँका देखील अडचणीत आलेल्या आहेत. अनेक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची दयनीय अवस्था आहे. माझ्याकडं फायनान्स मिनिस्ट्री असल्यामुळं अनेकदा वेगवेगळे प्रकरण माझ्याकडे येतात, त्यावेळेस मी देखील आश्चर्यचकित होतो. आणि त्याला एकमेव कारण की मॅनेजमेंटनी आणि संचालक बोर्डाने कर्ज प्रकरण करत असताना त्याच्यामध्ये थोडंसं कठोर भूमिका घेतली नाही. थोडंसं दबकत की बाबा ह्याला नाही कसं म्हणायचं, अशा प्रकारची कर्ज प्रकरणं केली आणि त्याची किंमत मोजावी लागली. आता इथं पण अनेक जण आपल्या आपल्या सूचना करत होते. बँकेमध्ये आपण भेदभाव करत नाही. उलट मी देखील वेगवेगळ्या योजना, शेवटचा माणूस आहे त्याला लाभ मिळण्याच्या करता जे करता येणं शक्य असेल. आणि मगाशी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या बद्दलचा उल्लेख प्रदीप आणि बाकीच्या माझ्या सहकारी मित्रांनी केला. माझा प्रयत्न हा आहे की त्याच्यामध्ये सारथी असेल, त्याच्यामध्ये महाज्योती असेल, त्याच्यामध्ये बार्टी असेल, त्याच्यामध्ये जे जे माझ्या मागासवर्गीय, माझ्या आदिवासी समाज, माझा अल्पसंख्याक समाज, माझा बहुजन समाज, माझा इतर मागासवर्गीय समाज, ह्या सर्वसाधारण समाज, ह्या सगळ्यांच्या करता ज्या काही योजना आहेत त्या योजनांचा लाभ, भटक्यांच्या करता शेळी मेंढी मेष महामंडळ, अशा सगळ्यांच्या करता तिथं मदत झाली पाहिजे. माझ्या सतत बैठका, आत्ताच परवा मला कोणी निवेदन दिलं, मी अल्पसंख्याकांच्या बद्दलची पण बैठक घेतली.
त्याच्यात मौलाना आझाद मंडळाच्या संदर्भामध्ये काय निर्णय घेणं गरजेचं आहे, काय त्याच्या संदर्भातली 700 कोटी ते आपल्याला 1000 कोटीपर्यंत कसं नेता येईल, अशा खूप काही गोष्टी मी करण्याचा प्रयत्न करतो. माझ्या डोक्यामध्ये जात भेदभाव असलेलं काही नसतं. जातीय सलोखा राहायला पाहिजे, सगळ्यांनी गुण्यागोविंदांनी राहिलं पाहिजे, एकमेकाचा दुस्वास, एकमेकाचा कारण नसताना काहीतरी एकमेकाच्याबद्दल आकस मनामध्ये ठेवून कुणी काम करता कामा नये, अशी माझी आपल्याला सगळ्यांना सूचना आहे. आणि तुम्ही मिटिंग करता, मिटिंगमध्ये चर्चा झाली पाहिजे, ही जनरल बॉडी आहे. आता परवाच मी PDCC बँकेची GB केली, त्यावेळेस देखील आपण सगळेजण तिथे एकत्र होतो. पण काही सन्माननीय सहकारी मुद्दा उपस्थित करताना माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की आम्ही सगळेच जण येत असतो. तुमचा जसा महत्त्वाचा वेळ आहे तसा आमचाही महत्त्वाचा वेळ आहे. आणि तुम्ही मुद्दे मांडताना खरं तर मगाशी आता भगवान वकिलांनी मुद्दा मांडला की बाबा आम्हाला अहवाल मिळाला नाही. आता राज्य सरकारमध्ये देखील किंवा परवा संसद नवीन ज्याचं उद्घाटन झालं गणेशोत्सवाच्या दिवशी, त्यावेळेस गणपती बसले त्याच्या दुसऱ्या दिवशी मला वाटतं, त्यावेळेस देखील तिथं पेपरलेस आता हे नवीन कन्सेप्ट आलेला. ठीक आहे, मला कळतं की ग्रामीण भागातल्या लोकांच्याकडं ती व्यवस्था नाही आहे. आपण आपल्या बारामती बँकेमध्ये काही अहवाल असे ठेवा की ज्यांना ते समजणार नाही त्यांनी बँकेत यावं, अहवाल घेऊन जावा. शेवटी इथं जर बघितलं तर आपल्या बँकेचं कार्यक्षेत्र जवळपास महाराष्ट्र आहे, तरी मेजॉरिटी इथं 90%च्या पुढं तरी आपल्या बारामती तालुक्यातलीच लोक असतात. माझ्या सोलापूर जिल्हा, सातारा जिल्हा, नगर जिल्हा, बाकीचे जे आजूबाजूचे जिल्हे आहेत तिथं पण ब्रँचेस आहेत, परंतु तिथली लोक निव्वळ बारामती सहकारी बँक हे नाव बघून आपल्याबरोबर व्यवहार करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे आपल्या नावाला पण खूप मोठं महत्त्व आहे. त्याकरता आपण पण काही बंधनं पाळली पाहिजे. आणि म्हणून मी म्हणत होतो की बाबा काहींना प्रश्न विचारायचे असतील जे सगळ्यांचे रास्तच असतात, पण तुम्ही ते विचारताना बँकेमध्ये जाऊन आपण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये अहवाल दिल्यानंतर सांगतो की कुणाला काही शंका कुशंका असेल तर तुम्ही बँकेत या, MDची चर्चा करा किंवा कुठं CEO म्हणतात चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरची चर्चा करा, तिथं अधिकारी आपले असतात त्यांच्याशी चर्चा करा, वेळ पडली तर चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि संचालक बोर्डाशी चर्चा करा आणि त्याच्यातून जे काही तुमचं शंका कुशंका असतील त्या क्लिअर करा. ज्या इथं सगळ्यांच्या देखत बँकेच्या दृष्टिकोनातनं आता काही कुठं वाद होतात, कुठं भांडणं होतात, ते आता इथं उगाळत बसण्याचं काही कारण नाही. त्याच्याबद्दल पोलीस खातं आहे, त्याच्या संदर्भात बँकेचं काही चुकत असेल तर बँकेला जाऊन सांगितलं पाहिजे, बँकेच्या संचालक बोर्डाला तिथं भेटलं पाहिजे. पण बँकेचा पारदर्शक लोकाभिमुख कारभार आणि आदर्शवत कारभार मी सचिनला सारखं सांगतो. मधी सचिनच्या बरोबर रोहित घनवट होते, त्यांना सांगत होतो. आता किशोर मेहता आहेत, त्यांना सांगतो. बाकीचे सगळे संचालक बोर्डातील माझ्या महिला आणि आमचे पुरुष हे सगळेजण त्यांना मदत करत असतात. एकंदरीतच बँकेची, सहकारी बँकेची बारामतीची प्रगती ही गेल्या काही दिवसामध्ये, गेल्या वर्षभरामध्ये तर चांगली झालेली आहे. वाईटपणा यांना भरपूर घ्यावा लागला आहे. कितीतरी जणं मला पण बारामतीत आल्यानंतर काही टक्के कामं बारामती बँकेच्या चेअरमनला फोन करा, मुंबईमध्ये देखील काही जर बारामतीकर आले फोन करा, हप्ते पाडून द्या, त्याच्या संदर्भात वन टाईम सेटलमेंट करा. वन टाईम सेटलमेंट कायमची करण्याचा ह्यांना राईट नाही. PDCC बँकेच्या बद्दल मी सहकार विभागाचे कवड्यांशी बोलत होतो. ते म्हणले दादा कायमच वन टाईम सेटलमेंट चालू ठेवलं तर बाकीचे सगळेच कर्जदार म्हणतील आमचं वन टाईम सेटलमेंट करा, बँकच चालणार नाही. हे जे काही प्रकार मी बघतोय मी शांतपणे मी सध्या ठरवलेलं आहे, डोक्यावर बर्फ ठेवल्यासारखं करायचं ना ऐकत बसायचं, कुठं काही समजून घ्यायचं, परंतु त्याचा कधी कधी अतिरेक होतो. तसं कृपा करून करू नका. याबद्दल बँकेने काम चालवलेलं आहे. अध्यक्षापासून संचालक मंडळापर्यंत बँकेचे सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, बँकेचे सभासद, भागधारक, ठेवीदार, ग्राहक, हितचिंतक
सगळ्यांचं बारकाईनं लक्ष असलंच पाहिजे. कारण बँका जर अडचणीत आल्या, पतसंस्था अडचणीत आल्या, अक्षरशः लोक काय करतात हे आम्ही उघड्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. आज पण काही बँका अडचणीत आल्यात. अजून देखील येरवडा जेलमध्ये तिथले चेअरमन लोक आहेत. अजूनही काही बँकांचं संचालक बोर्ड जेलमध्ये आहे. तशा प्रकारची परिस्थिती आपल्या नावाला कुठं एवढा देखील तबका लागता कामा नये, ही आपली सगळ्यांची भूमिका आहे. त्याच्यामुळं बारामती सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये जे काही यशाचं शिखर गाठण्याचा प्रयत्न चालवलेला आहे आणि राज्यातील एक आदर्श बँक म्हणून आपल्या बँकेचा नावलौकिक त्या ठिकाणी वाढतोय. पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभाराच्या आपल्या बँकेला बँकिंग क्षेत्रात एक सेवेचा आदर्श असा एक नाव निर्माण केलेलं आहे. खूप जणं म्हणतात, आत्ता निवेदन आली आम्हाला तुम्ही बारामतीमध्ये ट्रान्सफर करा. आपल्या बँकेच्या शाखा किती आहेत? एकूण 37. त्याच्यातल्या बारामतीत किती आहेत? 4. एक्सटेन्शन काउंटर धरून 4, म्हणजे 33 शाखा बाहेर आहेत. पाठीमागच्या काळामध्ये त्या 33 शाखेमध्ये बारामतीचेच कुणी ना कुणी मेरिटच्या मुलामुलींना संधी मिळाली असेल. आता तुम्ही म्हणताय आमचं अमुक घरातलं वयस्कर आहे, तमुक आहे. अडचण तर सगळीकडेच आहे. माझी पण अडचण आहे, पण मी कुणाला सांगत बसत नाही. ती आपल्यालाच झेलावी लागती, ती आपल्यालाच निस्तरावी लागती. पण हे सगळ्या गोष्टी करत असताना जर तुम्ही म्हणायला लागला माझी व्यक्ती बार्शीला आहे, इंदापूरला आहे, दौंडला आहे, सिन्नरला आहे, सातारला आहे, त्यांना इकडं घ्या, इथं जागा तेवढ्या नाही, हे असा प्रेशर तुम्ही माझ्यावर आणि संचालक बोर्डावर आलं तर मी पुढं भरती करताना जिथं शाखा निघेल तिथली माणसं घेईल. म्हणजे ते बदली मागणार नाही. जर शाखा कोल्हापूरला निघाली की कोल्हापूरचा माणूस म्हणाल ठीक आहे बाबा मला इथं बरं आहे, तो तिथंच बरं काम करेल. आणि चुकीचं काम केलं तर त्याची बदली पार कुठेतरी सिन्नरला करेल. त्याच्यामुळं तो तसा करणार नाही. आपल्याला जरा थोडंसं मन मोठं करा. आपण जिल्ह्याच्या महाराष्ट्राच्या बाहेर तर कुठं जात नाही आहे, महाराष्ट्रातच आपण त्या ठिकाणी राहतो. त्याच्यामुळं फार बदल्यांच्या बद्दल तुम्ही प्रेशर आणू नका. गुणवत्ता टिकवण्याच्या करता, अवर्ग टिकवण्याच्या करता आपण प्रयत्न करत होता. त्याला आपल्याला यावेळेस यश त्या ठिकाणी आलेलं आहे. बँकेने गेली काही वर्ष गुणवत्तेचा अवर्गाचा निकष हा आपण मिळवण्याचा प्रयत्न करत होतो, पण त्याच्यामध्ये आपल्याला अडचणी होत्या. आता ह्या 36 शाखा आणि एका विस्तारित कक्षाच्या माध्यमातून आपल्याला कार्यक्षेत्रामध्ये आर्थिक विकासाबरोबरच सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगतीत देखील महत्त्वाचं योगदान करायचं. नुसतं एकच गोष्ट बँकिंग करून चालत नाही. काही नैतिक जबाबदारी पण तुमच्या माझ्यावर आहे, संचालक बोर्डावर आहे. आणि त्याच्यामुळं बँकेचा एक घटक म्हणून या संदर्भामध्ये बँकेने लक्ष दिलं पाहिजे. तिथं कुठं नडेल तिथं मला विचारा. आत्ता परवा तुम्ही जे कॉन्फरन्सच्या निमित्तानं मुंबईला गेलेला होता त्यावेळेस RBIचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्याबरोबर पण बँकेचे चेअरमन, संचालक बोर्ड अधिकारी यांची त्या ठिकाणी चर्चा झाली. नागरी बँकांच्या प्रतिनिधींच्याकडनं संपूर्ण देश पातळीवर ह्या बँकांची काय अडचणी आहेत, समस्या आहेत, हे समजून घेण्याचं काम RBIचे गव्हर्नर करतायत आणि त्यांना तशा प्रकारच्या सूचना सहकार मंत्री अमित शहांनी दिलेल्या आहेत. त्यांनी त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही आता RBIच्या अंडर सगळ्या राष्ट्रीयकृत बँका येतात. राष्ट्रीयकृत बँकांमध्ये दरवर्षी किती लाख कोटीपर्यंत कर्ज राईट ऑफ केली जातात हे तुम्हाला माहिती आहे. 50-50 हजार कोटी रुपयाची काहींची कर्ज ठराविक लोकांची तिथं त्या ठिकाणी. त्याच्याबद्दल बऱ्याचदा पार्लमेंटमध्ये देखील चर्चा झाली. तो विषय आपला नाही, तो पार्लमेंटचा आहे. पार्लमेंट तिथं चर्चा करेल. वेळ पडली तर ज्याला कोर्टामध्ये जायचं आहे हायकोर्टात तो हायकोर्टात जाईल, ज्याला सुप्रीम कोर्टामध्ये जायचं आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये जाईल. परंतु एकंदरीतच सध्या काही ठिकाणी चुका होतात, त्या चुका होऊ नये आणि ठेवीदारांचा विश्वास टिकवणं, त्यात वाढ करण्यासाठी बँकेंनी त्या प्रकारे प्रयत्न करणं. त्यांना बँकिंग क्षेत्रामध्ये काम करत असताना काही जाचकाठी असतील तर त्यांनी RBIच्या गव्हर्नरला सांगाव्यात, अधिकाऱ्यांना वरिष्ठांना सांगाव्यात.
त्याच्यात लक्ष घातलं जाईल. नवीन संचालकांनी गेल्या 1.5 वर्षापासून थकबाकी वसुलीचं प्रमाण वाढवलेलं आहे, ही चांगली बाब आहे. परंतु NPAचं प्रमाण 3% आत ठेवण्यासाठी आता तुम्हाला सचिन आणि आमचे मेहता किशोर ह्या सगळ्यांना प्रयत्न करावे लागतील. माझी संचालकांना देखील जीबीच्या साक्षीनं सांगणे, तुम्ही पण कुणाचे मित्रपरिवार असेल जरा यांच्याकडे दुर्लक्ष करा, असं चालणार नाही. त्या संदर्भामध्ये कुणी असला, उद्या अजित पवारचं खातं किंवा त्याच्या जवळच्या नातेवाईकाचं खातं असलं तरी त्याच्या संदर्भामध्ये कठोर भूमिकाच त्या ठिकाणी घेतली पाहिजे. सगळ्यांना न्याय सारखा ही त्याच्यामध्ये भूमिका असली पाहिजे. संचालक मंडळाने भांडवल पर्याप्ततेचं प्रमाण ज्याला आपण CRAR म्हणतो ते 13.87% इतकं गाठण्यात यश मिळवले. आणि ही वाढ तसं बघितलं तर ज्यांचा बँकेचा अभ्यास आहे, बँकिंग क्षेत्राचा अभ्यास आहे, त्याच्यामध्ये बँकेच्या भविष्यातील स्थैर्यासाठी ही वाढ अत्यंत मोलाची. मगाशी बोलत असताना काही आमचे बुरुंगले ज्ञानदेवराव म्हणाले की तुम्ही 25%च्या पेक्षा जास्त का रक्कम ठेवली, काय बिघडलं? त्याच्या संदर्भामध्ये उलट बँकेचं त्याच्यात आर्थिक ताकद त्याच्यामध्ये वाढते. उलट कमी केलं असतं आणि तुम्ही मुद्दा काढला असता तर मी समजला असतो. ह्या पण बाबी आपण लक्षात घेतल्या पाहिजे, कारण जागतिक स्तरावर बँकिंग व्यवहारामध्ये नवीन नवीन तंत्रज्ञानाचा समावेश होतो. मागाशी काही माझ्या एका सहकाऱ्यांनी सांगितलं, मी पैसे भरायला गेलो आणि ते कर्जाची मला ती नीट माहिती मिळाली नाही, त्याच्यात काय अडकलं. त्यावेळेस बँकेने पण तिथं ताबडतोब हस्तक्षेप केला पाहिजे. प्रमुखांनी पण लक्ष दिलं पाहिजे. त्यांनी पण तिथल्या माझ्या कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी, बाबा हे मशीन बिघडलेलं आहे, ह्याचा वापर करू नका, कारण शेवटी मशीन आहे. कधी कधी माणूस देखील चुकतो, ते मशीनच आहे, असं घडू शकतं. त्याचं फार मी समर्थन करणार नाही. टॉपमधले टॉप जी ह्याच्यातली यंत्रसामुग्री आहे किंवा उपकरणं आहे ती त्या ठिकाणी घ्या. स्टँडर्ड ज्याला ठरवलेलं आहे, ISI मार्क असेल किंवा आजपर्यंत देशामध्ये जे काही बँकिंग क्षेत्रामध्ये काम करतात त्याच्यात अतिशय चांगलं कंपनी म्हणून ती ओळखली जाते. त्याच्यात RBI आणि सहकार विभागाचा पण सल्ला घ्या. त्या पद्धतीनं तुम्ही करा. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा करावाच लागणार आहे. सेवा ज्या कमीत कमी माझ्या ग्राहकाला, माझ्या खातेदाराला, माझ्या ठेवीदाराला, माझ्या कर्जदाराला हैलपाटे न बसता बँकेचं हित पण जोपासलं गेलं पाहिजे. मगाशी आता भागवान वकील म्हणत होते की बाबा 2.5 गुंठ्याच्या बद्दल मी सचिनला विचारलं. सचिन म्हटलं, दादा इतर पण त्यांची प्रॉपर्टी आहे, पण त्या इतर प्रॉपर्टीमध्ये अजून थोडी रक्कम कमी पडत होती म्हणून ते 2.5 गुंठे तिथं मॉर्गेज करण्याचा प्रयत्न केला. त्या 2.5 गुंठे काय किती गुंठे? 2.5 सव्वा गुंठा. सव्वा गुंठ्यावर 2.5 कोटी रुपये दिले नाही, कुणीच देणार नाही. संचालक बोर्डाला बेड्या पडतील. ह्याच्यामध्ये कर्ज पुरवठा करत असताना जर चुकीचं कर्ज पुरवठा केला, कर्ज घेणारा जरा दोषी आहे, तसंच संचालकांनी किंवा अधिकाऱ्यांनी योग्य पद्धतीची कागदपत्राची तपासणी केली नाही म्हणून ह्यांच्यावर पण ॲक्शन होऊ शकते. हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आणि एकंदरीतच 34 शाखांमध्ये आपले ATMचे मशीन असेल, तसंच बँकेच्या आपल्या सर्व शाखांच्यामध्ये RTGS किंवा NEFTची सुविधा असेल, त्याचबरोबर पॅन कार्ड, GST, वीज भरणा किंवा इन्कम टॅक्स, सरकारी कर भरण्याची सुविधा, जे मगाशी सचिन सांगत होता, रविवारच्या दिवशी, सुट्टीच्या दिवशी पण आम्ही सेवा देण्याचा प्रयत्न करतोय. पंतप्रधान विमा योजना, तसेच मोबाईल बँकिंग, SMS बँकिंग सुविधा उपलब्ध त्याच्यामध्ये कुठं राहिलेल्या असतील तर त्या करा. चेक क्लिअरिंगसाठी आपल्या बँकेत CTS क्लिअरिंगची डायरेक्ट मेंबरशिप आता तुम्हाला मिळालेली आहे, त्याचा फायदा ग्राहकाला त्या ठिकाणी द्या. त्याच्यामुळे ग्राहकांना चेक क्लिअरिंगची सुविधा जलद मिळणार आहे, ही देखील एक समाधानाची बाब आहे. व्यापाऱ्यांना पण त्याचा फायदा होणार आहे, इतर मंडळींना पण फायदा होणार. आणि बँकेने आपल्या ग्राहकांच्यासाठी UPI सुविधा सुरू केलेली असून सर्व्हिसद्वारे मोबाईल ॲपमधून आपण वीज बिल भरणं, रेल्वे तिकीट बुकिंग करणं, इतर बँकांच्यामध्ये पैसे पाठवणं किंवा इतर बँकेतनं आपल्याकडे पैसे अकाउंटला मागवणं, मोबाईल रिचार्ज, अशा पद्धतीच्या व्यवहाराच्या पण सुविधा खातेदारांना उपलब्ध झालेल्या आहेत. अजून कुठं राहिलेल्या असतील
किंवा केलेले आहेत पण तिथं आपला चांगलं ट्रेनिंग असणारा स्टाफ नसेल तर त्याला ट्रेनिंग द्या. आपण त्याही संदर्भामध्ये आत्ताच मला यार म्हणत होते आपल्या बारामती तालुक्यामध्ये 200च्या पेक्षा जास्त विकास सोसायटी आहेत. सगळ्या पंच कमिटींचा एक आम्ही कॉन्फरन्स लावतोय गदिमाला. मी त्याची तारीख देतोय. कारण आपण जरी सोसायटीचे चेअरमन किंवा बँकेचे चेअरमन असलो तरी सगळ्याच गोष्टी आपल्याला समजतात असं नाही. तुमच्यासमोर जो बोलतोय तो MSC बँकेचा पण चेअरमन होता, PDCC बँकेचा 7 वर्ष चेअरमन होता. त्याच्या संदर्भात आज राज्याचा कितीतरी वर्ष मी अर्थमंत्री आहे. राज्याची सर्व अर्थव्यवस्थाची जबाबदारी माझ्यावर आहे. त्याच्यामुळं तरी देखील मला सगळं समजतं हा माझा दावा नाही. नवीन नवीन गोष्टी पुढे येतात, रिसर्च होतो, संशोधन त्या ठिकाणी झाल्यानंतर त्याच्यातून काही आमूलाग्र बदल पुढे येतात आणि त्याचा मग आपण वापर करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळं ह्या सर्व शाखांच्या खातेदारांच्याकडनं दैनंदिन 40,000च्या वर UPI पेमेंटचे व्यवहार त्या ठिकाणी होत आहेत. ही पण अतिशय चांगली बाब आहे. महाराष्ट्राची तसं बघितलं तर सहकार क्षेत्रामध्ये गौरवशाली परंपरा लाभलेली आहे. त्याच्यामध्ये राज्यातल्या सहकार क्षेत्राने अनेक पथदर्शी उपक्रम आणि अभियानांची सुरुवात केलेली आहे. अभियानाची सुरुवात केलेली आहे. देशाने त्याची दखल घेऊन देशभर त्याची अंमलबजावणी करण्याची मधी पिंपरी चिंचवडलाच अमितभाई आलेले होते सहकार मंत्री म्हणून. मी होतो, एकनाथराव शिंदे होते, देवेंद्रजी होते, दिलीप वळसे पाटील होते आणि ती संपूर्ण देशाची सुरुवात आपण पुण्याच्या मधनं त्या ठिकाणी केली. महत्त्वाची बाब म्हणजे अलीकडं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नागरी बँकांच्या बाबत असलेलं धोरण बदलायला अलीकडे सुरुवात केलेली आहे. पूर्वी RBI म्हणायचं नागरी बँका बंद झाल्या पाहिजे. पाठीमागं चर्चा अशी होती की देशामध्ये 5 ते 7च बँका राहिल्या पाहिजे, बाकी सगळ्या बँका बंद करायच्या, सगळ्या मोठ्या बँकेत ह्या बारक्या बँका मर्ज करायच्या. अशा प्रकारे चर्चा फार सिन्सिअरपणे चालू होती. त्याच्यामध्ये आता काही जण हयात नाही आहेत परंतु फायनान्स प्रणव मुखर्जींच्याकडे असताना, P. चिदंबरम साहेबांच्याकडे असताना, वेगवेगळ्या मान्यवरांच्याकडे असताना तशा प्रकारची चर्चा चाललेली होती. आम्ही अनेकदा त्या गोष्टीला विरोध करायचो, अनेकदा त्या संदर्भातली इथं कॉन्फरन्स पण व्हायचे. पण नागरी बँकांच्या प्रतिनिधीकडून या क्षेत्रामध्ये अडचणीने समस्या समजावून घेण्याचं काम आता RBIचे गव्हर्नर करतात. हे याच्या आधी कधीच घडलेलं नव्हतं आणि हा सकारात्मक बदल आपल्या सहकार क्षेत्राच्या प्रगतीला निश्चितपणे सहाय्यभूत अशा प्रकारचा ठरेल. नागरी बँकांमार्फत छोट्या कर्जदारांना कर्ज दिलं जातं. रिझर्व्ह बँकेनं हे प्रमाण वाढवण्याचे निर्देश सगळ्या नागरी बँकांना दिलेले. यापुढं एकूण कर्ज वाटपाच्या 50% कर्ज वाटप हे छोट्या कर्जदाराला करावं लागणार आहे. त्यामुळं छोट्या कर्जदारांना 25 लाखापर्यंतचं कर्ज उपलब्ध होणार आहे. हे गोष्ट लक्षात घ्या सभासदांनो. लहान वर्गाला कसं पुढं आणता येईल, त्याला कसं आर्थिक बलवान करता येईल, ही त्याच्या पाठीमागची सहकाराच्या माध्यमातून समृद्धी आणण्याचं राज्यात आणि केंद्राच्या सहकार्याने अनेक उपक्रम राबवण्याचं काम आम्ही करतोय. ग्रामीण भागात देखील, छोट्या शहरात देखील सहकारी संस्थांच्या बळकटीकरणाकरता, त्यांचा व्यवसाय वाढवण्याच्या करता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर त्या ठिकाणी केला जाईल. मित्रांनो, मध्ये तुम्ही ऐकलं असेल की आपली अर्थव्यवस्था बळकट करण्याच्या करता बँका पण खूप महत्त्वाची जबाबदारी पार पाडू शकणार आहे. आज आपण जगात टॉप 10मध्ये आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताची अर्थव्यवस्था आता 10व्या क्रमांकावर आणलेली. त्यांना ती 5व्या क्रमांकावर आणायची. 5व्या क्रमांकावर आणण्याच्या करता $5 ट्रिलियन $5 ट्रिलियन एवढं आपली अर्थव्यवस्था झाली पाहिजे. त्याला काही टार्गेट केलेलं आहे आणि ते टार्गेट करत असताना मी पण, एकनाथराव, देवेंद्रजी, आम्ही पण बैठका घेतोय. काही त्याच्यातले तज्ज्ञ लोकांना आम्ही घेतलेले आहे. टाटाचे जे आता प्रमुख आहेत त्यांना त्याच्यात आपण घेतलेले आहे. अशा अनेकांची नावं मी तुम्हाला सांगू शकतो. भारताचा GDP दर आजच्या घडीला 6 ते 7% आहे आणि सध्याच्या सरासरीनं तो जर
दर वाढत असला तरी लवकरच आपण जर $5 ट्रिलियन पोचलो तर आपण जपान आणि जर्मनीला पण मागं टाकू शकतो आणि जगातली तिसरी अर्थव्यवस्था म्हणून आपल्याकडे बघितलं जाईल. पण त्याच्यात एकटं देश पातळीवरच्या नेत्यांनी प्रयत्न करून चालणार नाही. तिथपासून गाव पातळीवर, तालुका पातळीवरच्या बँका, अर्बन बँका, जिल्हा बँका, राष्ट्र सगळ्यांनीच त्याच्यामध्ये काम करावं लागेल. याकरता प्रत्येक भारतीयाने परिश्रम आणि योगदान हे महत्त्वाचं ठरणार आहे. तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्यासाठी आपल्याला बँकांची भूमिका, त्यांचं सहकार्य हे अतिशय महत्त्वपूर्ण राहणार आहे. ग्राहक हित आणि देशहित याचे निर्णय घेऊन आपल्याला हा टप्पा गाठावा लागणार आहे आणि तो गाठण्याच्या करता सगळ्यांनी एकोपा दाखवला, सगळ्यांनी एकजूट दाखवली तर ते शक्य आहे. येत्या काही काळात देशाची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन करण्याच्या करता जे उद्दिष्ट पंतप्रधानांनी ठेवलेले आहे हे उद्दिष्ट पार पाडण्याच्या करता आपण म्हणजे महाराष्ट्र एक देशातलं प्रगत राज्य यांनी $5 ट्रिलियनमधनं $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था महाराष्ट्राने करायचं टार्गेट ठेवलेलं आहे. 5 ज्यावेळेस होईल त्याच्यावेळेस 1 आपलं झालं पाहिजे आणि 4 इतर राज्यांचं मिळून देशाचं झालं पाहिजे. कारण आर्थिक राजधानी म्हणून तुमच्या माझ्या मुंबईकडे बघितलं जातं आणि सगळ्यात जास्त टॅक्स ही मुंबई त्या ठिकाणी गोळा करून देते जगाच्या देशाच्या तिजोरीमध्ये, हे पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण त्याच्यात सामाजिक भावनेतनं शेतकऱ्याला पण मदत करण्याचा प्रयत्न करतोय. करोनाच्या काळात बँकेच्या ग्राहकांना काही प्रमाणात मदतीचा हात आपण दिला. बँकिंग व्यवसायाला एक मानवी चेहरा कसा आपल्याला आणता येईल ह्या पद्धतीचा आपला सगळ्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे. येणाऱ्या काळातही बँक अधिकाधिक भरभराटीला कशी जाईल ह्या बाबतीमध्ये ह्या बँकेच्या सगळ्या संचालक बोर्डाचा प्रयत्न चाललेला आहे. पण आपण पण कागदपत्र सगळी व्यवस्थित देऊन कर्ज मागितलं पाहिजे. आणि त्याच्या संदर्भात बऱ्याचदा कधी कुणी कर्ज काढतं आणि जामीन म्हणून 2 सह्या घेतात आणि नंतर त्या कर्जदाराचं कर्ज थकलं, 10 वर्षाचं 20 वर्षाच्या पूर्वीचं असलं, मग नंतर बँक जामीनदाराकडे जाते. मग जामीनदार म्हणतो आम्हाला काय माहिती 10 वर्षाचं 20 वर्ष. अरे पण तेव्हा तू सह्या केल्यात ना. सह्या करताना 100 वेळा विचार करा. तुम्हाला जर भीती वाटत असेल तर जामीन राहू नका, पण तो जामीन राहिल्यानंतर तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागेल. जर कर्जदारांनी कर्ज फेडलं नाही तर ही गोष्ट सगळ्या सभासदांनी ध्यानामध्ये घ्या. आणि या पुढच्या काळामध्ये देखील सचिन मेहता ह्या सगळ्यांना मला संचालक बोर्ड आणि त्यांच्या अधिकाऱ्यांच्या सगळ्या टीमला सांगायचं आहे, या पुढच्या काळामध्ये देखील लोकाभिमुख, पारदर्शक, प्रामाणिक आणि सचोटीच्या कारभारातून बँक आणि लोकांच्या मनातला विश्वास आणखी कसा वाढेल, बँकेतील ठेवी कशा वाढतील, त्याचा उपयोग गरजू कर्जदारांना ज्या डायरेक्शन ह्या RBIने दिलेल्या आहेत, सहकार विभागाने दिलेल्या आहेत, त्यांना मदत कशी होईल गरजू लोकांना आणि येणाऱ्या काळात बँक अधिक भरभराटीला कशी जाईल. आणि आता त्या RBIचं पुन्हा वर टांगती तलवार आहेच. RBIने मान्यता दिल्यानंतर 8% डिव्हिडंड मिळेल. आता आज तर सांगून मोकळे झालं. उद्या कधी विचारलं काय रे RBIने नाही मान्यता दिली, झालं बोंबललं आमचं सगळं. असं ते करू नका. त्या संदर्भात मागे काही गोष्टीच्या घडल्यात, का बारामती बँकेमध्ये घडल्यात असं नाही, अनेक ठिकाणी घडल्या. परंतु इथून पुढच्या काळामध्ये बारामती बदलती आहे, बारामतीची बाजारपेठ बदलती आहे. आपण जिथं बँकिंग व्यवसाय होऊ शकेल अशा ठिकाणी शाखा काढण्याचा प्रयत्न करतोय. आता एकाच वेळेस आपल्या 37 शाखा एक्सटेन्शन काउंटर सहित संध्याकाळी बँक बंद होताना प्रत्येकाचे अप टू डेट फिगर हेड ऑफिसला आलेच पाहिजे. त्या दिवशी म्हणजे 31 मार्चलाच आम्हाला सगळं कळलं पाहिजे असं नाही, रोज या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजेत आणि त्या करता येणं शक्य आहे. अनेक बँकांनी ते केलेलं आहे. त्या प्रकारे करा. म्हणजे मग आपण जरी इथं बसून हेड ऑफिसला काम करत असलो तरी सहूकडं आपल्या सगळ्यांचं लक्ष राहतं
आणि तिथं तिथं काम करणारा आपला हा पण व्यवस्थितपणे की नाही आपल्याकडे बारकाईनं लक्ष आहे, तिथला मॅनेजर असेल, तिथला क्लर्क असेल किंवा कोणी तिथला अधिकारी असेल, ही पण बाब लक्षात घ्या. आत्ता मला सातत्याने आज पण मगाशी सांगितलं शिरसाईच्या करता काही लोक बसलेले उपोषणाला. अलीकडं हे अहिंसेच्या मार्गाने आपल्या मागण्या मान्य करण्याचं आपल्याला महात्मा गांधींनी शिकवलेलं आहे, त्याबद्दल दुमत नाही. पण हे करताना आज पाण्याची काय अवस्था आहे मित्रांनो, तुम्ही अनेक जण शहरातले पण आहेत पण ग्रामीणचे पण आहेत. मी खोटं नाही सांगत, मी आज सरकारमध्ये नसतो तर नीरा उजवान डावा कालवा सुटला नसता. आत्ताही 25% तुमचं उजनी भरलं तरी तिथले कालवे सोडले जात नाही. मी ज्यावेळेस 35% वीर गेलं, मी ताबडतोब कालवे सोडायला सांगितले, तेव्हापासून कालवे चालू आहे. जर आपण थोडंसं बी काही काही वेळेस धाडस करतो, हे तुम्हाला गेले 30-32 वर्ष माहिती आहे. सुदैवाने देवाच्या कृपेने म्हणा, आणखीन कुणाच्या आशीर्वादाने म्हणा, आपण केलेला धाडस कधी वाया गेलेलं नाही. आणि त्यामुळं त्या संदर्भात नीरा उजवा नीरा डावा कालवा आता आपलं काल परवा भाटगर 100% भरलं, नीरा देवघर 100% भरलं, गुंजवणी सकाळी 95% भरलं. आता वीर पण 45% होतं, परंतु आता हा सगळा फ्लो वीरमध्ये यायला लागला. वीरचं पाणी नीरा नरसिंगपूरपर्यंत पाहिजे. माझ्या इंदापूर तालुक्यातले पण सहकारी आलेले, तिथं पण नदी तशी बघितली तर फार काही समाधानकारक पाणी नाही आहे. तसंच उजनीला अजून भरपूर पाणी पाहिजे, परंतु तिकडं वरसगाव भरले, पानशेत बसलं आहे, चास कमान भरलं आहे, खडकवासला चास कमान भरलं आहे, भामा आस्केट भरलं आहे आणि डिंबे भरलं आहे. हवामान खात्याने सांगितलं पाऊस पडेल. काल रात्री जरा बरा पडला आहे, काही काही ठिकाणी चांगला पडला आहे, पण अजून नितांत पावसाची वावणी पाऊस काही झालेला नाही. ओढे नाले खळखळून असे काही वाहिलेले नाही आहे. ही सगळी परिस्थिती आहे आणि त्यामुळं यंदाचं वर्ष थोडंसं अडचणीचं जातं आहे का काय अशी परिस्थिती. अजून नवरात्र आहे, दसरा आहे, त्याच्यामध्ये गणेशोत्सवाचे काही दिवस बाकी आहेत. ही सगळी बाबांनो परिस्थिती आहे. त्याच्यामुळं आहे ते पाणी तिकडेही पुरंदर चालू केलं आहे. पुरंदरला परवा 60 कोटी रुपये मंजूर केले. पुरंदरला 40 आणि जनाई शिरसाईला 20. 60 कोटी रुपये मंजूर करून तिथले पंप, इलेक्ट्रिक मोटारी त्या सगळ्या चांगल्या पद्धतीनं टाकण्याचं काम चाललेलं आहे. आणि आता वरवणच्या तलावात खडकवासल्याचं पाणी असल्यामुळं तिथून जनाई चालू केलेली आहे. आता ते पाणी नंतर बंद करून मला ते पाणी शिरसाईच्या तलावात टाकायचं आहे. तेवढा तरी दम कार्यकर्त्यांनी काढला पाहिजे ना. पाणी असताना अजित पवार पाणी सोडणार नाही असं शक्य आहे का? बरं, देताना ते पाणी एकट्या बारामतीचं नाही आहे, हेडपासून टेनपर्यंत पाणी आहे. खाली इंदापूर तालुका आहे, पलीकडे दौंड तालुका आहे, त्याच्यावर हवेली तालुका आहे, हवेली तालुक्याच्या पलीकडे शिरूर तालुका आहे. सगळ्यांनाच मदत झाली पाहिजे. इकडं पुरंदर तालुका आहे, नाझरेची अवस्था काय, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्यामुळं मला जिथं कॅनॉल चांगले करता येतील तिथं कॅनॉल चांगले करतोय, जिथं नदी चांगली करता येईल तिथं नदी चांगली करतोय. ज्या ज्या सुधारणा करता येतील त्या त्या सुधारणा, इतरांना कुणालाही त्रास न होता त्याचा लॉंग टर्म वर्षानुवर्ष पुढच्या लोकांनाही फायदा झाला पाहिजे, ह्या उद्देशाने बाबांनो मी पुढं चाललेलो आहे. आणि अर्थात तुमची सगळ्यांची साथ त्याच्यामध्ये आहेच. त्याच्यामुळे डिव्हिडंडच्या बाबतीमध्ये यंदा नाही, परंतु म्हणजे यंदा RBIवर ढकललं, परंतु पुढच्या वेळेस RBI वगैरेचं नाव न सांगता आम्हाला चांगला 2 आकडी डिव्हिडंड, 2 आकडी तो त्या ठिकाणी मिळाला पाहिजे, तरच मी मिटिंगला येणार आहे. नाही तर मिटिंगलाच तुमच्या जिबीला येणार. लोक म्हणतील काय घेतो माईक आणि अर्धा तास ठोकतो आणि निघून जातो, डिव्हिडंड तर काहीच देत नाही. त्याच्यामुळे ते तसलं काही चालणार नाही. तर त्या पद्धतीनं करा आणि सगळे मिळून अधिक चांगली बँक चालवण्याचा प्रयत्न करू. विधायक सूचनांचं स्वागत करतो. चांगलं काम केल्याबद्दल ज्यांनी ह्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे, त्याच्यामध्ये चांगला वेळ दिलेला आहे, योगदान दिलेलं आहे, त्या सगळ्या सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो आणि पुढच्या कार्यक्रमाला जाण्याची परवानगी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
बारामती बँकेच्या वतीनं दादांचा